नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये कटिंग स्पीड, फीड अँड मशीनिंग टाइम ऑफ ड्रिलिंग मशीन संदर्भात माहिती पाहणार आहोत. कटिंग स्पीड, फीड अँड मशीनिंग टाइम ऑफ ड्रिलिंग मशीन. त्यामध्ये आपण प्रथम ड्रिलिंग कटिंग स्पीड संदर्भात माहिती पाहू. तर ड्रिलने समाधानकारक कामाचा दर्जा मिळवण्यासाठी जे योग्य कटिंग स्पीड आणि फीड प्रमाणे ते चालवले गेले पाहिजे. कटिंग स्पीड म्हणजे कटिंग एज मटेरियलमधून पास होताना असणारा स्पीड हा मीटर पर मिनिट या एककामध्ये दाखवला जातो. कटिंग स्पीडला कधी कधी सरफेस स्पीड किंवा पेरिफेरल स्पीड असेही म्हणतात. तर त्या ठिकाणी ड्रिलच्या लिपने एका मिनिटात जॉबच्या परिघावर चाललेल्या अंतराला कटिंग स्पीड असे म्हणतात. त्याच्यामध्ये अजून ड्रिलिंग करत असताना कटिंग स्पीडची निवड ही पूर्णपणे ज्या मटेरियलवर ड्रिलिंग करावायचे आहे त्यावर, तसेच ड्रिलच्या मटेरियलवर व ड्रिलच्या साईजवर अवलंबून असते. कटिंग स्पीडवरून ज्या स्पीडला आपल्याला ड्रिल चालवायचे आहे त्यावरून आपल्याला RPM ठरविता येतात. तर या ठिकाणी एक चार्ट दाखवलेला आहे. त्या ठिकाणी मटेरियल बीइंग ड्रिल फॉर SSS टूला करता SSS टूल वीट ड्रिल करता आणि कटिंग स्पीड त्या ठिकाणी दिलेलं आहे. ॲल्युमिनियम करता 70 ते 100 दिलेले आहे. ब्रास करता 35 ते 50 मीटर पर मिनिट मध्ये दिलेले आहेत हे. आणि ब्रॉन्झ फॉस्फरस त्याच्याकरता 20 ते 35, कास्ट आयर्न ग्रे 25 ते 40, कॉपर 35 ते 45, स्टील मीडियम कार्बन माय स्टील 20 ते 30, स्टील अलॉय हाय टेन्साईल 5 ते 8, थर्मोसेटिंग प्लॅस्टिक लो स्पीड ड्यू टू द ॲब्रेसिव्ह प्रॉपर्टी त्याकरता 20 ते 30 मीटर पर मिनिट असं हे कटिंग स्पीड ह्या वेगवेगळ्या मटेरियल करता ड्रिल हाय स्पीड स्टीलचा असताना दिलेलं आहे. कधी कधी उदाहरणामध्ये ही कटिंग स्पीड दिलं जात नाही, त्यावेळेस या ठिकाणी याचा संदर्भ घेतला जातो. उदाहरणार्थ माय स्टील मटेरियल आहे त्याच्याकरता 20 ते 30 घेतला जातो. तर आता आपण या कटिंग स्पीडवरून उदाहरण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर सूत्र आहे, आपण याच्या अगोदर पाहिलं. कटिंग स्पीड म्हणजे कटिंग एज मटेरियल मधून पास होताना असणारा स्पीड हा मीटर पर मिनिट एककामध्ये दर्शवला जातो. कटिंग स्पीडला कधी कधी सरफेस स्पीड किंवा पेरिफेरियल स्पीड असे म्हणतात. ड्रिलच्या लिपने एका मिनिटात जॉबच्या परिघावर चाललेल्या अंतराला कटिंग स्पीड असे म्हणतात. हा कटिंग स्पीड मेट्रिक पद्धतीमध्ये कटिंग स्पीड बरोबर पायडीएन भागिले 1000 मीटर पर मिनिट मध्ये दर्शवतात. ब्रिटिश पद्धतीमध्ये कटिंग स्पीड बरोबर पायडीएन भागिले 12 फूट पर मिनिट यामध्ये दर्शवला जातो. तर अशा प्रकारे हा कटिंग स्पीड मेट्रिक आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये आपण 2 सूत्र अभ्यासली. आता एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत की त्या उदाहरणामध्ये उदाहरणार्थ ड्रिलचा डायमीटर 10 मिलीमीटर असून ते 490 RPM ने फिरत असल्यास कटिंग स्पीड किती असावा असं एक उदाहरण दिलेले आहे. तर त्या उदाहरणामध्ये आपण उदाहरण सोडत असताना आपण पाहिलं कटिंग स्पीड बरोबर पायडीएन भागिले 1000 मीटर पर मिनिट ब्रिटिश मेट्रिक पद्धतीमध्ये, आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये कटिंग स्पीड पायडीएन भागिले 12 फूट पर मिनिट. आता या ठिकाणी सर्व या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. RPM आणि ड्रिलचा डायमीटर मेट्रिक पद्धतीमध्ये दिलेला आहे. त्यामुळं आपण कटिंग स्पीडसाठी सूत्र पाहणार आहोत. कटिंग स्पीड बरोबर पायडीएन भागिले 1000 मीटर पर मिनिट. आता आपल्याला या उदाहरण सोडत असताना आपल्याला काही माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये ड्रिलचा डायमीटर दिलेला आहे आणि RPM दिलेली आहे. ड्रिलचा डायमीटर 10 mm दिलेला आहे. ड्रिल डायमीटर D बरोबर 10, N म्हणजे RPM रेव्होल्यूशन पर मिनिट हे 490 दिलेले आहेत. पायची किंमत 22/7 आहे. आता आपल्याला कटिंग स्पीड काढायचं आहे. कटिंग स्पीड बरोबर V म्हणून आपण तो काढणार आहे. सूत्र आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी कटिंग स्पीड बरोबर V बरोबर पायडीएन भागिले 1000
या सूत्रामध्ये आपली किंमत टाकणार आहे. पायची किंमत 2257 घेतली. डी 10 डायमीटरचं ड्रिल आहे. एन 490 आपल्याला दिलेली आहे आणि 2257चं 7 खाली आलेले आहे आणि 1000 खाली आलेले. अशा प्रकारे 22, 10 आणि 490 वर येतात, खाली 7 गुणिले 1000 येतात. आता या ठिकाणी हे या 1000चे 2 शून्य कट होतील, हा एक कट होईल, हे दोन्ही कट होतील. त्याच्यानंतर या ठिकाणी 22 या 7नी 7 49चा भाग जाईल, म्हणजे 22 गुणिले 7 राहिले वरती आणि खाली 2 शून्य गेले होते या ठिकाणी आणि 10 राहिले. मग त्यामुळे हा 7ने भाग घालवलेल्या वरती ते 7 आलेले वर आणि खाली 10. 22 गुणिले 7 154 येतात आणि खाली 10 आहे. तर 154ला 10ने भागलं, पॉईंट सर्कल इकडे 15.4 येतं. तर कटिंग स्पीड व्ही बरोबर 15.4 मीटर पर मिनिट असं येतो. या उदाहरणाचं उत्तर आपण काढलेले आहे. ड्रिलचा डायमीटर 10 मिलीमीटर असून ते 490 RPM ने फिरत असल्यास कटिंग स्पीड किती असावा? तर तो कटिंग स्पीड या ठिकाणी आपण या उदाहरणामध्ये किंमत घालून सोडवलेलं आहे. कटिंग स्पीड व्ही बरोबर पाय भागिले 1000 या सूत्रामध्ये किंमत घालून 15.4 मीटर पर मिनिट असा कटिंग स्पीड आलेला आहे. आता आपण एक उदाहरण दुसरं पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ RPM. आपल्याला काय करायचे? RPM या ठिकाणी काढायचे. तर त्याच्यामध्ये RPM काढत असताना कटिंग स्पीडचंच सूत्र आपण वापरणार आहे. कटिंग स्पीड बरोबर V बरोबर पाय डी एन भागिले 1000. आता आपल्याला V ची किंमत आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला एन काढायचं आहे. मग एन बरोबर व्ही गुणिले 1000ने या व्हीला काय करायचं? 1000 इकडे भागिले होते, इकडे गुणिले होईल. म्हणजे हे सूत्र व्ही गुणिले 1000 आणि एन इकडे आलेलं आहे, पाय डी खाली आलेली आहे. म्हणजे RPM साठी सूत्र तयार होतं एन बरोबर व्ही गुणिले 1000 भागिले पाय डी. आता याच्यामध्ये या सूत्रामध्ये आपल्याला डी म्हणजे ड्रिल डायमीटर ऑफ ड्रिल, एन म्हणजे RPM म्हणजे रेव्होल्यूशन पर मिनिट, पाय 22 सप्तमांश, व्ही म्हणजे कटिंग स्पीड, ते मीटर पर मिनिट मेट्रिक पद्धतीमध्ये दर्शवतात. कटिंग स्पीड ब्रिटिश पद्धतीमध्ये फूट पर मिनिटमध्ये दर्शवतात. तर आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण आपण पाहणार आहोत. हाय स्पीड स्टील ड्रिलचा डायमीटर 24 मिलीमीटर आहे. तर माय स्टील वर ड्रिलिंग करण्याकरता किंवा माय स्टीलवर कटिंग करण्याकरता लागणारे RPM काढायचे आपल्याला. आता या ठिकाणी डाटा दिलेला आहे आपल्याला, डी बरोबर 24 दिलेला आहे. आपल्याला RPM काढायचे. पायची किंमत 22 सप्तमांश आहे. कटिंग स्पीड या ठिकाणी दिलेली आहे. चार्टनं मगाशी आपण चार्ट पाहिला, त्या चार्टमध्ये आता या ठिकाणी दिलेले नाहीत. मग आपण चार्टनुसार ते घ्यावे लागतात. कटिंग स्पीड बरोबर व्ही 30 मीटर पर मिनिट अकॉर्डिंग टू चार्ट. चार्ट असतो, कोष्टक असतं एक, त्या कोष्टकामध्ये प्रत्येक मटेरियल करता किती कटिंग स्पीड असतं ते दिलेलं असतं. कधी कधी उदाहरणं पण मध्ये दिले जातं. तर या ठिकाणी 30 आपण घेतलेले आहे. तर कटिंग स्पीड व्ही बरोबर पाय डी एन भागिले 1000. आता त्यामध्ये आपल्याला कटिंग स्पीड माहिती आहे. आता आपल्याला RPM काढायचे आहेत, म्हणून एन बरोबर व्ही गुणिले 1000 भागिले पाय डी. आता एनची किंमत आपल्याला काढायची. व्ही आपल्याला माहिती आहे 30 आहे, हे 1000 आपल्याला इथून इथं घेतले. पायची किंमत आपण इथं टाकणार आहे. खाली 22 घेतले, वर 7 जाणार आहे. ड्रिलचं डायमीटर 24 आहे. तर वर आले 30, 1000 आणि 7, या तिघांचा गुणाकार करायचा आहे. खाली 22 आणि 24 आले. तर संक्षिप्त रूप आपण दिल्यानंतर साधारणपणे 4375 राहतात आणि खाली 11 राहिले. म्हणजे याला संक्षिप्त रूप दिल्यावर 4375 भागिले 11. तर या 11नी 4375ला भागल्यानंतर 397.72 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 398 RPM येतात. तर अशा प्रकारे या उदाहरणामध्ये आपण RPM काढायला आणि कटिंग स्पीड काढायला आपण 2 उदाहरणं पाहिली. तर सर्वसाधारणपणे स्पिंडल स्पीड हा जवळपासच्या खालच्या मर्यादेमध्ये सेट करावा. आता या ठिकाणी असा अपूर्णांकात आलेला आहे. या ठिकाणी समजा 397.72 किंवा 398, परंतु मशीनवर याच्या जवळपासचे RPM त्या ठिकाणी सेट केलेले असतात किंवा तशा प्रकारचे RPM मशीनमध्ये जवळचे RPM आपल्याला सेट करावे लागणार आहेत. तर सर्वसाधारणपणे मशीनवर स्पिंडल स्पीड हा जवळपासच्या खालच्या मर्यादेमध्ये सेट केला जातो. योग्य स्पीड म्हणजे 300 RPM होईल.
आता त्या ठिकाणी जवळपासचा खालचा त्याच्या जवळपासचा 398ला जवळपासचा 300 असू शकतो, तर 300 होईल. ड्रिलच्या व्यासाप्रमाणे RPM मध्ये फरक पडतो. कटिंग स्पीड तसेच तोच असताना पहा, ड्रिलच्या व्यासाप्रमाणे RPM मध्ये फरक पडतो. कटिंग स्पीड तोच असताना मोठा व्यास असलेल्या ड्रिलचे RPM कमी असतात आणि कमी व्यास असलेल्या ड्रिलचे RPM जास्त असतात. पुरेशा अनुभवानंतर आवश्यक असलेली कटिंग स्पीड आपल्याला ठरवता येतात. मशीनचे RPM चेक करण्याकरता टॅकोमीटरचा उपयोग केला जातो. मशीनवर लेथ मशीन असेल, ड्रिलिंग मशीन असेल, आता आपल्याला किती RPM ने तो स्पिंडल फिरतोय हे चेक करण्याकरता टॅकोमीटरचा वापर करतो. अशा प्रकारे ही कटिंग स्पीड आणि त्यावरील उदाहरणं आपण अभ्यासली. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ड्रिलिंग मशीन संदर्भात फीड. तर ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलच्या प्रत्येक फेऱ्यामध्ये ड्रिलने जॉबमध्ये पार केलेले अंतर म्हणजे फीड होय. हा फीड हा नेहमी स्पिंडलच्या एका फेऱ्यात सांगितला जातो. फीड हा नेहमी स्पिंडलच्या एका फेऱ्यात सांगितला जातो. फीड हे मिलीमीटरच्या शतांशामध्ये दर्शवले जाते. उदाहरणार्थ 0.040 मिलीमीटर. फीडचा दर हा वेगवेगळ्या मुद्द्यावर अवलंबून असतो. त्यामध्ये एक आवश्यक असलेली फिनिशिंग, ड्रिलचा प्रकार म्हणजे ड्रिलचे मटेरियल, 3 ड्रिल करावयाचे मटेरियल, फीड रेट स्पष्ट करताना मशीनची क्षमता, जॉब पकडण्याचा प्रकार आणि ड्रिल यांचाही विचार करावा लागतो. जर हे योग्य दर्जाचे नसतील तर फीडचा दर हा कमी होतो. सगळे मुद्दे विचारात घेऊनही फीडचा विशिष्ट दर ठरविता येत नाही. ड्रिल तयार करणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादकांनी सूचित केल्याप्रमाणे सरासरी फीडचा दर खालीलप्रमाणे त्या चार्टमध्ये दर्शवलेला आहे त्याप्रमाणे असतो. त्या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, ड्रिलचा डायमीटर दिलेला आहे आणि रेट ऑफ फीड MM पर रेव्होल्यूशन मध्ये दिला आहे आणि ड्रिल डायमीटर आणि HSS ड्रिलसाठी दिलेलं आहे, हाय स्पीड स्टील MM मध्ये दिलेलं आहे. एक MM ते 2.5 MM करता 0.040 ते 0.060, 2.6 ते 4.5 ड्रिल करता 0.050 ते 1 MM दिलेलं आहे. पॉईंट 100 दिलेलं आहे. त्या 4.6 ते 6च्या पर्यंतच्या ड्रिल करता 0.075 ते 0.150, 6.1 ते 9 MM साईज करता 0.100 ते 0.200, 9.1 ते 12 MM करता 0.150 ते 0.250, 12.1 पासून 15 MM पर्यंतच्या ड्रिलसाठी 0.200 ते 0.300, 15.1 ते 18 MM च्या ड्रिलसाठी 0.230 ते 0.330, 18.1 ते 21 MM च्या ड्रिलसाठी 0.260 ते 0.360, 21.1 ते 25 MM च्या ड्रिलसाठी 0.280 ते 380. अशा प्रकारे हा MM पर रेव्होल्यूशन मध्ये हा फीड दिलेला आहे चार्टनुसार. तर जास्त फीड दिल्या गेल्याने आता आपण काम करताना जास्त फीड दिल्या गेल्यामुळे कटिंग एज किंवा ड्रिलचे नुकसान होऊ शकते. अति कमी फीडच्या दरामुळे पृष्ठभागाच्या फिनिशिंगमध्ये जास्त सुधारणा होत नाही, पण त्यामुळे टुलाच्या टोकाची म्हणजे ड्रिलच्या टोकाची झीज होऊ शकते आणि त्याचप्रमाणे ड्रिलचेही नुकसान होते. फीडच्या दराचा उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी ड्रिलची कटिंग एज ही धारदार असण्याची खात्री करावी व योग्य प्रकारचे कटिंग फ्लूइड ड्रिलिंग करत असताना मटेरियलनुसार वापरावे. तर अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी फीड संदर्भातली आपण पाहिली. आता या ठिकाणी आपण पुढचा एक मुद्दा अभ्यासणार आहोत, मशीनिंग टाइम फॉर ड्रिलिंग ऑपरेशन. मशीनिंग, कटिंग स्पीड, फीड अँड मशीनिंग टाइम आपण हे उदाहरण याच्यामध्ये या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये ड्रिलिंगसाठी लागणारा वेळ हा ड्रिलिंगसाठी ची खोली, ड्रिल डायमीटर व फीड व ड्रिलची गती यावर अवलंबून असतो. हा ड्रिलिंगसाठी लागणारा वेळ हा ड्रिलिंगची खोली म्हणजे डेप्थ ऑफ ड्रिल, ड्रिल डायमीटर, फीड आणि
ड्रिलची गती म्हणजे RPM यावर अवलंबून असतो. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण सोडवणार आहे. उदाहरणार्थ 400 फेरे म्हणजे RPM प्रति मिनिट असलेल्या ड्रिलला 0.05 मिलीमीटर फीड दिल्यास 40 मिलीमीटर खोलीच्या म्हणजे 40 mm जाडीच्या प्लेटवर ड्रिलिंगसाठी किती वेळ लागेल असं उदाहरण आहे. तर उदाहरणासाठी आपल्याला सूत्र माहिती असावं लागतं सोडवण्याकरता. तर ड्रिलिंगसाठी लागणारा वेळ बरोबर ड्रिलची खोली भागिले फीड गुणिले RPM. ड्रिलिंगसाठी लागणारा वेळ बरोबर ड्रिलिंगची खोली फीड गुणिले RPM. डेप्थ म्हणजे या ड्रिलिंगची खोली म्हणजे प्लेटची जाडी, फीड गुणिले RPM असं हे सूत्र आहे. तर आपण या सूत्रामध्ये काय करणार आहोत, किंमत घालून उदाहरण सोडवणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी फीड माहिती आहे, या ठिकाणी RPM माहीत आहे, प्लेटची जाडी किंवा आपल्याला माहीत असल्यावर उदाहरण सोडवायला सोपं. पहा या ठिकाणी ड्रिलची खोली 40 mm दिलेली आहे, फीड दिलेला आहे 0.05 तो इथे घेतलेला आहे, 400 फेरे RPM म्हणजे फेरे या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे वर आले 40 गुणिले 100. 100 का आलेले आहेत तर खाली 0.05 आहे, पण नंतर 2 दशांश तळे म्हणून एकावर 2 शून्य आलेले आहेत आणि 5 मग आपण पूर्णांकात करून घेतलेले आहे आणि हे 400 इथे आलेले आहेत. आता या ठिकाणी संक्षिप्त रूप दिला आपण, समजा जे 2 झिरो गेले हे 2 झिरो गेले, 4 एक 4, 4 10 40 म्हणजे 10 भागिले 2 आलं, 5 एक 5, 5 2 10. तर हे सगळं संचित्र दिलं साधारणपणे 10 भागिले 2 येतं, म्हणजे 10 ला 2 नाही या ठिकाणी 5 ने भागायचं, खाली 5 आहे. या ठिकाणी 100 चे शून्य 2 गेले आणि 4 ने 40 ला 10चा भाग जातो म्हणून वर 10 आले, खाली 5 आले. 5 ने 10 ला भागले 2 मिनिट वेळ येतो. तर अशा प्रकारे ड्रिलिंगसाठी लागणारा वेळ हा 2 मिनिट या ठिकाणी आलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या या लेसनमध्ये माहिती पाहत असताना आपण कटिंग स्पीड, फीड आजच्या लेसनमध्ये कटिंग स्पीड, फीड अँड मशीनिंग टाइम ऑफ ड्रिलिंग मशीन संदर्भात माहिती पाहिली. त्यामध्ये कटिंग स्पीड, त्याच्यानंतर चार्टनुसार कोणत्या मटेरियल करता किती कटिंग स्पीड असावा त्यावरील उदाहरण, कटिंग स्पीड मेट्रिक पद्धतीमध्ये पायडीएन भागिले 1000 मीटर पर मिनिट, ब्रिटिश पद्धतीमध्ये कटिंग स्पीड पायडीएन भागिले 12 फीट पर मिनिट मध्ये दर्शवतात. त्याच्यानंतर आपण पुढं त्याची उदाहरण RPM आणि कटिंग स्पीड आपण 1-2 उदाहरणाच्या साहाय्याने काढली. त्यानंतर फीड, ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलच्या प्रत्येक फेऱ्यामध्ये ड्रिलने जॉबमध्ये पार केलेले अंतर म्हणजे फीड होईल. तर फीडसाठी या ठिकाणी ड्रिल डायमीटर आणि त्याच्यासाठी फीडचा रेट MM पर रेव्होल्यूशन किती असावा एक चार्टमध्ये दिलं होतं. त्याच्यानंतर मशीनिंग टाईम आपण काढलेला आहे, त्यासाठी एक उदाहरण आपण पाहिलं. ड्रिलिंगसाठी लागणारा वेळ बरोबर ड्रिलची खोली भागिले फीड गुणिले RPM या सूत्राने उदाहरण सोडवलं. तर अशा प्रकारे आज आपण त्या प्रकरणासंदर्भात माहिती पाहिली. विद्यार्थी मित्र, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.